साखरेच्या दरात वाढ झाल्याने साखर खरेदीसाठी सिद्धेश्वर साखर कारखान्याबाहेर शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे। कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 किलो साखर दिली जात असल्याने सकाळपासूनच परिसरात रांगा लागल्या आहेत। साखरेच्या वाढलेल्या दरामुळे काही काळ साखर वाटप बंद ठेवण्यात आले होते, मात्र पुन्हा वाटप सुरू झाल्याची माहिती मिळताच जिल्ह्यातील सभासद शेतकऱ्यांनी कारखाना परिसरात मोठ्या संख्येने गर्दी केली। अचानक वाढलेल्या गर्दीमुळे कारखाना प्रशासनाचीही धावपळ उडाली। साखर वाटपासाठी पुरेसे नियोजन का करण्यात आले नाही असा सवाल उपस्थित होत असून गर्दी हाताळण्याच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सकाळी 5:30 वाजता आलो मी आणि आतापर्यंत साखरे लोकल साखरेचे भाव वाढलेले आहे आणि अजून आतापर्यंत तरी आता 11:30 वाजले तरी अजून सुद्धा पाळी आले नाही। अजून 6 वाजेल संध्याकाळचा असं वाटतं मला। कशासाठी थांबला तिथे काय साखर न्यायला आला मी। साखरेचा भाव वाढलेला आहे, शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि उसाला प्रति टनाला 5-6 हजार रुपये टनामागे मिळाला पाहिजे। हे 2500 भाव परवडेना झाले। शेतकऱ्याच्या खर्च लय वाढले, उसामागे खताचे रेट वाढले, तिकडं कामगाराचे रेट वाढलेत, बायोचे खुरपानाचे रेट वाढले, औषधाचे रेट वाढलेत आणि 2,500 हे भाव परवडेना जे शेतकऱ्याला आणि 5-6 हजार हे रेट शेतकऱ्याला भेटलाच पाहिजे। साखरासाठी आलो, पण इथं रांग लय येते, मोठं गर्दी आहे, गर्दी पडले आपल्या इथं। म्हणजे साखराचा भाव वाढल्यामुळे लय गर्दी पडले। सकाळी 7 वाजता आलो, पण आता अजून हे लय रांग आहेत, लोक लय वाढतोय। तुम्ही सभासद आहे, तुम्हाला किती साखर जी आहे कारखान्याकडून वर्षाला 50 किलो देतात। 50 किलो देतात म्हणा, आपलं शेअरच पैसे मोडतात आणि ते गेल्याला उसाचे अजून बिल दिलं नाही, ते वर्ष झालं। आता ते बिलाचं काय विषयच काढला नाही तर अजून ते बंद करून हे साखर पण द्यायचंय, पण एवढं दिवसभर इथं थांबून सगळं हे करून इथं यावं लागतं। त्यामुळे थोडं अजून लय लोक पण आहेत, दिवसभर दिवस जातात।